काय झालं आता असं का? स्टॉक मार्केट मध्ये काल तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिला आणि आपण सगळ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळं त्या व्यक्तीच्या काही रिलेटिव्हशी माझा कॉन्टॅक्ट झाला. त्यांनी माझे आभार मानले. ते पुढचे कार्यवाही करतील, त्यांच्यापर्यंत पोहोचतील किंवा त्यांना घेऊन आता चांगल्या मानसिक आरोग्य केंद्रात नेतील. खरं तर मेंटली थोडेसे डिस्टर्ब झालेले आहेत ते, म्हणून काही वर्षापूर्वी त्यांनी घर सोडलं होतं. आणि त्यांनी घर सोडलं याचं कारण असं होतं की ते पूर्वी स्टेट बँकमध्ये मॅनेजर होते. मॅनेजर असणारा हा माणूस काही दिवसानंतर त्यांनी शेअर मार्केटमध्ये उतरले आणि शेअर मार्केटमध्ये काही लॉस त्यांचा झालेला लॉस सहन न झाल्यामुळे त्यांनी घर सोडलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी असं जीवन स्वीकारलं. खरं तर मी फक्त माध्यम होतो, पण तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळं खरं तर आता ही रील जवळपास आत्तापर्यंत म्हणजे मी व्हिडिओ करेपर्यंत तर 90 लाख लोकांपर्यंत पोहोचलीये, अजून खूप लोकांपर्यंत पोहोचतीये. खरं तर सोशल मीडियामध्ये प्रचंड ताकद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं याच्या पलीकडेही मला तुम्हाला ऍज अ हिप्नोथेरपिस्ट मला असं सांगावंसं वाटतंय की तुमच्या मेंटल हेल्थवरती लक्ष द्या. प्रलोभनं येतील, तुम्हाला डिस्टर्ब करतील, डिस्ट्रॅक्ट करतील. मी काही खुलासा केला यात असं माझ्या लक्षात आलं की त्याचा कोणताही फॅमिली मेंबर ऍक्सिडेंटमध्ये गेलेला नाहीये. त्यांनी घर सोडलंय स्वतःहून. मेंटली थोडंसं ते आता अनफिट असल्यामुळं ते बोलतायत तसं माझे फॅमिली मेंबर एक्सपायर झाले किंवा काय, असा खुलासा मला रेणुकर नावाचे त्यांचे एक रिलेटिव्ह आहेत, त्यांचा फोन मला आला आणि त्यांनी मला सांगितलं. आता ते लवकरच पुढील कारवाई करतील. पुढचा व्हिडिओ जर माझ्यापर्यंत आला नक्कीच तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.